ज्या जोडीनं मागच्या मॅचला विजय मिळवून दिला होता अमितची जोडी आपण पाहतोय या ठिकाणी अमित पाटील आणि त्यांच्या सोबत आहेत नारायण। ही जोडी आपण पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। 28 धावेचं टार्गेट सेट केलं होतं सरगम या टीमनं आणि त्या 28 धावा या जोडीनं पूर्ण केल्या होत्या। क्लास बॅटिंग नारायणच्या बॅटमधून आपण 2 षटकार तर अमित पाटील यांच्या बॅटमधून देखील आपण एक चौकार पाहिला होता। एक बहारदार इनिंग या दोन्ही खेळाडूंनी साकारली होती आणि आपल्या टीमला विजय मिळवून दिला होता। ती जोडी पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। ऑफिशियलचा इशारा येतोय मॅच ऑन। दोन्ही टीमना देऊया शुभेच्छा आजच्या दिवसातील हा अंतिम सामना। ऑल द बेस्ट अबाउट द टीम। पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडू मध्ये दांडी 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 गोल। अमित पाटील पहिल्या चेंडू मध्ये परतीचा प्रवास आउट। काय चेंडू टाकला गेला। जेव्हा दोन टॉपर्स आमने सामने येत आहेत ना मित्रांनो त्यावेळेस एक धमाका होतो आणि तो धमाका तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहिला। अमित पाटील ज्या कॅपेबलचे खेळाडू आहेत त्याच कॅपेबलचे गोलंदाज आकाश देखील आहेत। लक्षात ठेवा सर्व गुण संपन्न ज्याप्रमाणे अमित पाटील आहेत त्याप्रमाणे सर्व गुण संपन्न आकाश देखील आहे। आणि आकाशला कदाचित ती कल्पना होती की पहिला चेंडू अमित मात्र अशा प्रकारे खेळू शकतोय। काय तो चेंडू टाकला गेला अगदी फुलर लेन्थचा चेंडू आणि क्रॉस बॅटेड फटका खेळायचा होता 360 डिग्री मध्ये मात्र त्या चेंडूने सरळ वेध घेतला अमित पाटील यांचा। बॅट्समॅन नेम्स प्लीज बॅटरचं नाव सांगायचं आहे मयूर। ओके जरा पाठवून दे एखादा खेळाडू एक्स्ट्रा असेल तर। मयूर होतोय पहिल्या चेंडूवर दांडी गोल। पहिल्या चेंडूमध्ये डब्ल्यू शोधलाय आकाशनं। न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मयूर होतोय। 12 चेंडूंचा खेळ मित्रांनो 2 षटकांचा आपण सामना पाहतोय। यावेळेस कुठल्याही प्रकारचं दडपण नाहीये। अमित जरी डगआउट मध्ये गेला तरी मात्र त्यांच्या जागी एक मोठी इनिंग खेळण्यासाठी मी तयार आहे। मयूरनं दाखवून दिलंय आम्ही दबाव घेत नाही तर आम्ही दबाव समोरच्या टीमवर टाकतोय। आल्या आल्या पहिल्या चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार। चेंडू लगेच द्या प्लीज। चला आपण या वळूया सन्मानाच्या दिशेनं। मॅच देखील आपण पाहत आहोत। धावसंख्या झाली ती 6। या वेळेस चेंडूला उंची जास्त घेतली आहे आणि त्याचप्रमाणे लँडिंग देखील अतिशय सुंदर पाहायला मिळते। 2 चेंडू आणि 2 धमाके मिस्टर मयूरच्या बॅटमधून 2 षटकार धावसंख्या 12। या वळूया आपण सन्मानाच्या दिशेनं। इथे शुभ सन्मान आम्ही करतोय यंगस्टर चषक माकडे 2025 मध्ये सलग 3 दिवस उत्तम अशी पंचगिरी करणारे मॅन फ्रॉम एक्सर बोरोली टेनिस क्रिकेट जगतातील एक मोठं नाव सन्माननीय अजितजी म्हात्रे सर यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय। कारण अजित जी म्हात्रे यांना आपण फक्त पंच म्हणून पाहत आहात मित्रांनो मात्र टेनिस क्रिकेट जगतातील एक नामवंत बेस्ट ऑलराऊंडर म्हणून देखील त्यांची ओळख आहे आणि त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय। धन्यवाद अजित दादा तू इथे आलास आणि आमच्या या स्पर्धेला 3 दिवस तू वेळ दिलास त्याबद्दल तुझं मी यंगस्टर्स चषक माकणे कमिटीच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतोय। चांगला चेंडू आहे पडल्यानंतर चेंडू टॉस होतोय। धावा झालेल्या आहेत त्या म्हणजेच 12 धावा या फळकावर लागल्या गेलेल्या आहेत। पहिले षटक आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केल्यानंतर मात्र लगेच 2 चेंडूमध्ये 2 षटकार। ऑन साइडला फटका चांगला पाहतोय आपण। चेंडू जवळपास मिडविकेट क्षेत्रामध्ये वेगानं फील्ड केला गेला। चांगलं क्षेत्ररक्षण फक्त सिंगल। डबलचा कॉल त्या ठिकाणी केला जातोय। काही आवश्यकता नव्हती। सगळं काही सुरळीत सुरू असताना मात्र कुठेतरी चहामध्ये मिठाचा खडा पडला गेला असं नक्कीच मी म्हणू शकेल। एंड ऑफ द ओव्हर नंबर 1 पहिले षटक या ठिकाणी कंप्लीट झाला आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फळकावर आपण धावा पाहतोय ते म्हणजेच कोपर या टीमच्या झालेल्या आहेत त्या 13। 2 बाद 13 धावा। बॅट्समॅन नेम्स प्लीज।
चला समालोचन कक्षामध्ये करतोय हलकासा बदल. इन्व्हाइट करतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये महाराष्ट्राचे दिग्गज समालोचक आणि सुप्रीमो आवाज मिस्टर प्रमोद शेडगे यांना. षटक क्रमांक पहिला आपण पाहिला आणि 13 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. ऑन साइडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न सेफ झोन मध्ये आहे. नारायण वजेचा हा मिस टायमिंग स्ट्रोक. फिल्डर आकाश तरे पुढे सरसावत असताना आकाश तरेचं रिॲक्शन पहा. अजिंक्यला त्यांनी सांगितलं थोडंसं तुला पुढे यायचं होतं. आज झेल खूप महत्वपूर्ण होता. कॅचेस विन द मॅचेस, टेक द कॅच अँड विन द मॅच. दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 15 लॉस ऑफ 2 विकेट. या ठिकाणी उपस्थित आहेत नैना गावड मॅडम. आपलं सहर्ष स्वागत. एक आदर्श शिक्षिका म्हणून खानिवडे शाळेवर नेहमीच कार्यरत आहेत आणि आज अमूल्य वेळ काढत या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. मी विनंती करेन स्वागत करण्यासाठी वसंतजी तरे साहेब यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान करावं. हा बॉल आपण पाहिला थोडासा ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर होता आणि यस पिचिंग पाहिली पंचांनी की वाईड लाईनच्या खूपच बाहेर आहे आणि 1 रन या वेळेला आपल्याला पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या 16 लॉस ऑफ 2 विकेट. आता परफेक्ट गौरव पाटील यांचं कॉन्सन्ट्रेशन पाहायला मिळतं. संध्याकाळचं सत्र 6 सीटर स्पोर्ट्स. ऑन साइडला नारायण वजेच्या बॅट मधून क्लास आणि ह्या वेळेला आपण पाहतायत सरळ चेंडूला फेकून दिलंय आमच्या भव्य दिव्य शामियाना व्यासपीठावर. भव्य षटकार. काय नारायण वजेचा हा बॅट स्पीड पाहायला मिळतोय. मनगडाचा वापर प्रॉपरली. ऑफ साइडला फोर्स केला चेंडूला. फिल्डर आहेत आणि शेवटच्या मोमेंटला काय जबरदस्त झेल टिपला गेला. गुड कॅच. फलंदाज बाद. अखिल पुढे सरसावले गेले होते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 22 वर जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकून जरी शेखरकीने आम्हाला दर्शवतोय 4. थंड गुलाबी हवा वाहत असताना पाहायला मिळते. अतिशय चांगलं क्रिकेटचं हे वातावरण. नूतन नगर माकणेचं हे मैदान आणि त्यामध्ये ही सुंदर मेजवानी यंगस्टार चषक माकणेची. न्यू बॅटर हितेश यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. प्रवीण पाटील यांच्या हातामध्ये चेंडू विसावला गेलाय. आज जर आपण संपूर्ण दिवसामध्ये पाहिलं तर खूप दोन्ही संघांनी खूप कष्ट घेतलेत. चांगली गोलंदाजी फलंदाजी विकेट किपिंग. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 22 रन. ऑन साइडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. वेद पुढे सरसावतात परंतु खराब फिल्डिंग. नतीजा 4 वर. टेक द कॅच अँड विन द मॅच. 4 रन मिळाले आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 26. हार्दिक कार्यकर यांचं परफेक्ट लक्ष 6 वाजून 20 मिनिटांनी असतं की सूर्य जेव्हा अस्ताला जातो ना त्यावेळेला ते कॅप्चर करतात. एक फोटो कॅप्चर करतात आपल्या मोबाईल मध्ये आणि सूर्यनारायण देवाला गुड बाय करत असताना पाहायला मिळत आहेत. ही हार्दिक कार्यकरची ओळख आहे. राज निजाई एका साईडला आपण पाहू शकाल. पाहत लगेच मोबाईल उचलला आणि ब्रँड इज ब्रँड आयफोन आणि त्यानुसार आपण पाहतायत. राज निजाई जरा हार्दिक कार्यकरला आपण कॅप्चर करा. यावेळेला आपण पाहू शकाल आणि हे हार्दिक कार्यकर आमचे कॅमेरामॅन एक कॅमेरा मॅनला या ठिकाणी कॅप्चर करतायत. क्या बात आहे. जबरदस्त हा व्ह्यू. नारायण वजे यांच्याकरता आपण पाहतायत नैना गावड मॅडम यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी आलंय. ऊर्जा दिली जाते आणि हे आहे दृश्य अप्रतिम पाहायला मिळतं. सूर्य नारायण देव अगदी अस्ताला चाललेला आहे. उगवत्या सूर्याचा देश जपान, मावळत्या सूर्याचा देश अमेरिका आणि अमेरिकेमध्ये हळूहळू मात्र प्रयाण करताना हा सूर्यनारायण देव. सगळ्यांना आपण रोखू शकतो परंतु सूर्यनारायण देवाला रोखू शकत नाही. ती वेळ तो काळ
खूप महत्वाचा असतो. अमित पाटीलच्या 2 मॅन ऑफ द मॅच पेंडिंग आहेत. चला 2 बॅटर लगेच मैदानाचा ताबा घ्या. सहा वाजून 19 मिनिटे झालेत. 17 मिनिटांचा कालावधी हा खूप मायने राखतो. 12 बॉल 27 ची आवश्यकता. चला 2 बॅटर थोडस वॉर्मअप करत या, जेणेकरून तुम्हाला सुद्धा तेवढा फिटनेस वॉर्मअप केल्यानंतर थोडंसं रनिंग बिटवीन द विकेट मध्ये थोडंसं बेनिफिट मिळेल. आणि जो फलंदाज बाद होईल त्यानंतर येणारा फलंदाज लगेच तयारीनिशी आपण लगेच थोडंसं वॉर्मअप करत मैदानाच्या आतमध्ये येतील, जेणेकरून तुम्हाला सुद्धा बॅटिंगसाठी तेवढा वेळ चांगला मिळेल आणि बॅड लाईटचा सामना करावा लागणार नाही. पहिलाच बॉल अतिशय सुंदर ऑन दी अप खेळला गेला. हितेश पुढे सरसावेल. सिंगल मेल यू वेट म्हणून सांगतायत. पहा आकाशची ही खासियत चांगली आहे, कारण आकाशने पाहिलं प्रवीण सारखा माझा पार्टनर सिनियर खेळाडू आहे, त्याच्याकडे सुद्धा ती पोटेन्शियल आहे आणि त्याकरता मला दुसरी धाव घेण्याची गरज नाहीये, कारण आता 11 बॉल आहेत आणि पहिल्याच बॉलवर जर आपण ब्रीज घेण्याचा प्रयत्न केला, धाव काढण्याचा प्रयत्न केला तर तिथे घातक सिद्ध होऊ शकतो. चांगली थिंकिंग. यावेळेला सरळ बॅटचा उपयोग केला, म्हणूनच मी म्हटलं होतं की प्रवीण पाटील या खेळाडूकडे पोटेन्शियल आहे. 1 बाउन्स ओव्हर द रोप. मॅग्निफिसंट टायमिंग. दिस इज अ ब्युटिफुल चौकार. प्रवीण पाटील उर्फ हुंडो का म्हटलं जातं? टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर हुंडो या नावाने जास्तीत जास्त ज्याला प्रेम मिळालं टोपण नावाने, आणि चांगली आक्रमकता दाखवतो. ज्या ज्या वेळेला बॅटिंग करतो त्यावेळेला आक्रमकता सिद्ध करण्याचा हेतू नेहमीच ठेवतो. 5 रन. ऑन साइडला वेगवान चेंडू होता. बॅट थोडीशी पाठीमागे गेली. 1 रन मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे का? मात्र हितेश 2 आपल्याला पाहायला मिळतात. पुढे सरसावतायत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 6 बॉल फेकून झाले ते आतापर्यंत आपण पाहतायत. 3 बॉलचा खेळ झाला. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 6 रन. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 संघांच्या दरम्यान आपण पाहतायत. नारायण वजे उजव्या हाताने. चांगला बॉल. त्रिफळाची. काय बॉल या वेळेला. डेंजरस डिलिव्हरी. बुमराची आठवण करून देणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. परफेक्ट यॉर्कर. दांडी गुल. फर्निचर डिस्ट्रॉइड. पहा हा बॉल 1 वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा पाहतील. फॅब्युलस डिलिव्हरी. अनबिलिव्हेबल. त्रिफळाची. नारायण वजे. कोपर एक्सप्रेस. क्लास. ग्रामीण भाषेत म्हणायचं झालं तर खतरनाक बॉल होता. जबरदस्त हा चेंडू आपण पाहू शकलात. या वेळेला अगदी 2 पायांच्या आणि बॅटच्या मधोमध चेंडू जात असताना यष्टनचा वेध घेतला. आता बॉल आहेत 8. 8 बॉल मध्ये विजयासाठी 21 रनची आवश्यकता आहे. आठ बॉल आणि 21 रन हे सामन्याचं समीकरण. यावेळेला टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जाईल. विकेट किपरच्या हातामध्ये थोडासा बाउन्स मिळाला होता आणि अमित पाटील बॉल फेकून झाले 5. 5 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 6. अप्रतिम चांगला बॉल पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने हे 2 बॉल हाताळले ना, तो अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतो. आणि DRS यूज केला गेलाय. आपल्याला यावं लागेल. यस, गौरव पाटील या ठिकाणी आहेतच. रिव्हर्स मुळे मात्र यावेळेला DRS तुमचा लॉस झालाय, कारण ज्या पद्धतीने रिव्हर्स अटेम्प्ट केला होता, जर कदाचित खेळले नसते, बॉलला लेफ्ट केलं असतं
तर तिथे बेनिफिट मिळालं असतं. रिव्ह्यू लॉस्ट. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 6-21 ची आवश्यकता. अमित पाटील आपल्या गोलंदाजी मार्कवर. टॉस बॉल डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. कोणत्याही प्रकारचं मात्र ह्या वेळेला आपण पाहू शकतायत एकच धावेवर सॅटिस्फाईड होत असताना संघाची धावसंख्या 7. आज आगरी समाज गटमधून हळूहळू विजयाच्या दिशेने पाऊल खुणा उमटतायत, परंतु आता 5 बॉल मध्ये 20 रनची आवश्यकता असेल. दोन षटकार 2 चौकार तुम्हाला सर्व काही अंतिम 5 मध्ये घेऊन जाईल. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न मात्र तिथे फसतायत. सेफ झोन मध्ये तर आहेत, परंतु सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला. अजित त्या ठिकाणी पुढे सरसावतायत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 9 या धावसंख्येवर 9 लॉस ऑफ 1 विकेट. अमित पाटील हरवणारी खेळाडू. चेंडू जर आपण पाहिला तर थोडासा बाहेर निघणारा जरूर होता. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला आणि इथून जर आपण पाहिला तर यस विकेट डाऊन. फलंदाज बाद. चला बॅटर थोडस धावत यायचंय. मैदानाच्या आतमध्ये अखिल आय थिंक सो यावेळेला मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 9. 3 बॉल आणि विजयासाठी 18 ची आवश्यकता आहे. चांगला बॉल. या वेळेला मात्र आपण पाहतायत खूप वेगाने चेंडू निघून चाललाय लॉंग स्टॉप रिजनला. बॅटची एज घेत नशिबाचा चौकार. 4 रन. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 13. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा 14 ची आवश्यकता आहे. बॉल आहेत 2. ऑन साइडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. चेंडू निघून जाईल तत्पूर्वी आता मात्र हळूहळू विजयाच्या दिशेने प्रयाण करत असताना आपण पाहताय तिथे विकेट मिळण्याचे चान्सेस आहेत. आणि यस विकेट डाऊन. चला बॅटर शेवटचा बॉल खेळण्यासाठी आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे. ज्या पद्धतीने अखिलने कॉलिंग केलं होतं परंतु प्रवीण यांनी थोडंसं नाकारलं गेलं होतं आणि अजिंक्य न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर. उजव्या हाताने अमित पाटील. या वेळेला ऑन साइडला फटका छान आहे अजिंक्यचा, परंतु या वेळेला त्या चौकारावर पाणी फिरलं आणि अखेरकार सागर स्मृती आई चंडिका कोपर टीमने बाजी मारली. अंतिम 5चं तिकीट मिळवलं. कॉंग्रॅच्युलेशन. हार्ड लक वीर तानाजी पारगाव टीम. आपण आलात, चांगला खेळ दाखवला, त्याबद्दल आपला मनपूर्वक धन्यवाद. अमित पाटील या पण 2 मॅच पेंडिंग जे मॅन ऑफ द मॅच आणि नारायण आपण यायचं आहे. लवकरात लवकर या. वेळीची दिरंगाई न करताना प्लीज लवकर या. नारायण अमित लवकरात लवकर यायचंय प्लीज.